अध्याय 18 मल्हारी कृत शिवस्तुती। मागील अध्यायी ग्रंथकाराने वर्णिल्यानुसार श्री मार्तंड देवाने मल्लासुरास पराजित करून धाराशायी केले। मात्र श्री मार्तंड देवाचे चरण कमल मस्तकी लागताच मल्लासुराची दैत्यबुद्धी पालटली व तो देवास शरण आला। यापुढील कथाभाग या अध्यायामध्ये आला आहे। मल्लासूर मार्तंड भैरवास म्हणाला, हे शंभो महादेवा सदा शिवरूपा, सर्वप्रथम मी तुला नमन करतो। माझ्या हातून कळत नकळत अनेक अपराध घडले आहेत। माझ्यामुळे अनेक लोकांना विनाकारण त्रास झाला। माझ्या हातून कित्येक लोकांना जीव गमवावा लागला, याचा काही हिशोब नाही। मी अनमोल दुर्लभ असे हे देहरूप उगीचच वाया घालवले। हे मार्तंड भैरवा, तूच या पापी राक्षसाचा उद्धार करण्यास सर्व समर्थ आहेस। तू जर माझा उद्धार केलास तर मी तुझी जन्मोजन्मी भक्ती करेन। कोट्यावधी जन्म घेऊन अखंडपणे तुझी सेवा करेन। माझ्या हातून अनेक पापकर्मे झाल्यामुळे मला यमदरबारी दंड भोगावा लागेल। मात्र त्याच्या तावडीतून सोडून तू माझा उद्धार कर, असे म्हणत महादेव गायत्री मंत्राचा अखंड जप केल्यानंतर मल्लासुराने शिवपार्वतीची स्तुती केली। मल्लासुराच्या हृदयातील भक्तिभाव पाहून मार्तंड भैरव संतोषला आणि त्याने मल्लास वर माग असे सांगितले। या कारणाने मल्लासुरास आनंद झाला असला तरीही इंद्रास मात्र अपार दुःख झाले। सांब भोळा आहे। वरदान देण्याच्या नादामध्ये पुन्हा जर का त्याने मल्लासुरास अमरत्व दिले किंवा ब्रह्मांड पद बहाल केले तर आजवर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल। या कारणास्तव त्याने सरस्वतीस याचनापूर्वक मल्लासुराच्या जीवाग्रीपाशी बसविण्यास सांगितले। मल्लासुरास वरदान लाभल्याने आनंद झाला आणि तो शिव मार्तंड म्हणाला, हे गिरिजापती, माझ्या चरणस्पर्शामुळे तुझ्या चरणस्पर्शामुळे माझा उद्धार झाला असल्या कारणाने मला आता कळीकाळाचेही भय नाही। हे चंद्रशेखरा, मला असा दिव्य वर दे की तुझ्या परम पवित्र नावाच्या आधी सर्व भक्तगणांनी माझे नाव घ्यावे आणि माझे शिरकमल नित्य तुझ्या चरणकमलाखाली राहू दे। जे कोणी तुझी भक्तियुक्त अंतकरणाने पूजा करील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावेत। मी मृत्यू समयी तुझी जी स्तुती केली त्या स्तोत्राचे जो कोणी निरंतर पठण करेल त्याच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करून तू त्यास तुझ्या दिव्य कृपेचा लाभ करून द्यावा। त्यास शतायुषी करावे आणि जे कोणी दररोज तुझी पूजा अर्चा आरती करतील त्यांच्या घरातील सर्व जण शतायुषी व्हावे। देवा, तुझ्या सर्व भक्तांना सतत यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य लाभो आणि तू सर्व भक्तांचे मनोभावे कल्याण करावेस, असा देवाकडे वर मागून मल्लासूर मरण पावला। श्री मार्तंड देवाने मल्लासुरास, मी तुला सर्व वर प्रदान करतो, माझा शुभ आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे सांगून शेवटचा निरोप दिला। अशा रीतीने मल्लासुराचा अंत झाला आणि त्याच्या अत्याचारांना बळी पडणारी सर्व जनता श्री मार्तंड देवांचे आभार मानू लागली। सर्व देवदेवतांनी श्री मार्तंड देवाचा जयघोष केला आणि समारंभपूर्वक त्यांचा सत्कार केला। येथेच या अध्यायाची समाप्ती झाली आहे। अध्याय 18 संस्कृत मधून। ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासाकांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात्। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः। सनत कुमार सांगे ऋषी प्रती, मल्लासुरे धानी धरिले मूर्ती, हात जोडून उभा चित्ती, स्तवनी प्रेमा धरिला शे, मल्लासूर विरक्त होऊनी, शिवास विनवी कर जोडून, म्हणे मी पापे असे दारुण, कृपा मजवर करी गा, मी पापात्मा असे उमावरा, तुझा महिमा मी न जाणे दातारा, मी पापकर्मी बुडालो खरा, माझा उद्धार करी गा, आता माझ्या भ्रांती पडली संपूर्ण, नासून गेले स्पर्शता चरण, अहंकार दैत्य कुळाचा दुर्जन, नासून गेला स्वामी या, तू सृष्टीचा उत्पन्न करता, चतुर्विध खानीचा निर्माता, त्या मजी दैत्यांची भिन्नता, वेगळी कैसे कळेना,
देवावर अनुग्रह करशी, दैत्यावर का निग्रह करशी, तुझी लीला तू जानशी, मज न कळे स्वामी या. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, बुद्धी रूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, ज्ञान रूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, क्षम रूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, मोह रूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, तू कामरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, ब्रह्मरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, हर्षरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, मदरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, आत्मरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, अहरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, वीर्यरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, क्रियारूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, भक्तिरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, लोभरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, विद्यारूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. यो देवा सर्वभूतांच्या ठाई, भक्तिरूपे वसशी पाही. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. कारुण्यदायक तू होशी, सर्वांचे कल्याण करीशी, सर्वांच्या संसारात मदत होशी. दयाने रे स्वामी या, प्रपंचा व्यतिरिक्त होशी. अविद्या माया नाश तू करीशी, तुझी कृपा होय जयाशी. तो जीवन मुक्त होत असे, ऐसा तू आदि पुरुष निर्गुण, भक्तांसाठी झालाशी सुगुण. म्हणून चरणी लोटांगण घातले असे निज भावे, माझे पूर्वजे पूजिलाशी. तुझी तू साक्षात विष्णू दिसशी, माझे आराध्य ध्याता निश्चयशी. प्रत्यक्ष मज दिसतसे, युद्ध करून तोषविले उमावरा. अमर्यादित निंदा केली दातारा, या दुर्टगती माझी बुडालो खरा. तारी मज या वेळा, आता माझे अपराध क्षमा करी. परम पापी दुराचारी, आता या दुर्गतीतून काढी. जड करी कृपा करी दीनवत्सला, हे स्वामी तू यज्ञ भोगता होशी. हव्य द्रव्य तुझी निश्चयशी, यज्ञ करता तुझी होशी. म्हणून नमस्कार असो, ऐसे करुणा वचने करुणा. मल्ले तोषविले भैरवा लागून, अष्टभावी सद्गतीत होऊन. चरण न सोडे शिवाचे, मल्लासुराच्या भक्तीची पाहून. शिव कृपा घन ओवाळला संपूर्ण, अनंत जन्माचा ताप शमन. करिता झाला उमापती, श्री मार्तंड बोले मल्लासुराशी. मने मज तोषविले युद्धेशी, आणि श्रवणे करून तोषविशी. मल्ल मने मागणे वर माग, तथापि स्वामी तुझ प्रार्थितसे. माझे नावे तुझी असावे, द्यावा हा वर दयाने दे. माझ्या नावाचे अक्षर, हे तव नावापूर्वी साचार. येणे करून माझे अंतर, होईल स्वस्त दयाळा. माझ्या मस्तकी ठेविला चरण, हा सर्व काळ असावा जाण. याचा वियोग एकही क्षण होऊ नये स्वामी या. कोणी करीती तमोगुणी नवसाशी, दोष सर्वता नसावा तयाशी. तव पदी गती लाभावी तो शुभशी, हा माझा हट्ट पुरवावा. माझे प्राण प्राणा या समयी, तुमचे स्तोत्र केले पाही. ते भक्तीने पठन करिता लवलाही, मनोरथ तयाचे पूर्ण करावे. ह्या ऐकोनी म्हणे मार्तंड भैरव, तुझे काही मागितले वर, ते तुझ लागी दिदले साचार. निश्चयशी जाणे जे, मल्ले शिवाशी नमन करून. प्राण सोडीला न लागता क्षण, ज्योती निघाली अति दारुण. ती मार्तंड भैरवा मुखी संचारली, मग शिवाज्ञे मल्लासुराच्या फलेवर. उचलून ठेविले सिंहासनावर, परम तेजस्वी जैसा दिनकर. नीलवर्ण तनू
शोभत असे शिवाशी यश प्राप्त झाले. देवहर्षी नाचू लागले. पुष्पवृष्टी होत असे तया वेळे आनंद न माय सुरवरा. शिवनंदीवरी बैसले सभोवती गण चालले. इंद्रादी देव तया वेळी समागमे पादचारी जाताती. ऐसा मिरविता आला शिबिराप्रती देव पत्न्या ऋषी पत्न्या ओवाळीती. सुंदर दीप पात्रे घेऊन हाती करीती औक्षण शिवाचे. सर्वांनी जय जयकार केला. शिवनंदीवरून उतरला जाऊन सिंहासनावर बैसला. अमर घालती लोटांगण. इति श्री मल्हारी पुराणे सप्तशती ग्रंथे मल्हारी कृत शिवस्तोत्र नाम अष्टदशोऽध्याय. श्री मल्हारी चरण अर्पितमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.